छत्रवाडी भूषण शिवाजी महाराज, माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्री माता, राजर्षी शाहू महाराज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, ताराबाई शिंदे यांच्या विनम्र स्मृतीला अभिवादन करते. नरके सरांची उणीव जाणवते आहे हे खरंच आहे, पण मी नरके सरांची जागा अजिबात भरून काढू शकत नाही आणि मार्गदर्शन तर अजिबातच नाही करू शकत, तेवढी माझी पोहोच नाही. पण मी काही तुम्हाला माहीत असलेले मुद्दे फक्त एक रिव्हिजन म्हणून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडून खूप काही अपेक्षा कृपया ठेवू नका. आणि तुम्ही एज्युकेशन ट्रस्टने मला बोलवलं त्याचा खरंच खूप आनंद होतो आहे. आणि मला ही माहिती आहे की एज्युकेशन ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते यांचं नरके सरांवर अतिशय प्रेम आहे आणि ते त्यांची स्मृती कायम जपण्याचा त्यांचा जो मानस आहे त्याचा मी खरंच खूप भारावून गेलेली आहे. आपला आजचा विषय शिक्षणाच्या संबंधातला आहे. तर आता आहेर सरांशी बोलताना नेहमी आहेर सर बजेटचा मुद्दा मांडत असतात की शिक्षणाचं बजेट काय, शिक्षणाचं बजेट काय. तर मला आठवतं की नरके सरांशी बोलताना किंवा त्यांच्या भाषणात त्यांनी अनेकदा असं मांडले की शाहू महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर राज्यासाठी त्यावेळेला एकूण बजेटच्या 23% रक्कम शिक्षणासाठी ठेवली होती आणि काही वर्षांपूर्वी ती आपल्याकडे साधारणपणे 6% होती, पण गेल्या 10-15 वर्षात मला वाटतं ती 2.5-3% खाली आलेली आहे. आणि या संबंधी आपण आवाज उठवला पाहिजे असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय मनोमन, हेही मला माहिती आहे. फक्त आपल्याला त्याचा योग्य दिशा, योग्य मार्ग शोधण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. मला आणि हेही दिसतंय की शिष्यवृत्तींमध्ये सुद्धा खूप मोठी कपात झालेली आहे की ज्यामुळे आपल्या बहुजन वर्गाच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी खूपच आर्थिक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. त्यानंतर गळतीचा प्रश्न जो पूर्वी होता तर मला असं वाटत नाही की आज तो प्रश्न संपलेला आहे. गळतीचा प्रश्नही आज तितकाच गंभीर आहे आणि त्या मुद्द्याकडेही आपण लक्ष वेधलं पाहिजे. नंतर सरांनी आत्ताच मांडलं, सावे सरांनी, की शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे त्याचं आणि खाजगीकरणातून ते व्यापारीकरणाकडे गेलेलं आहे शिक्षण सर्व पद्धतीने. तर मला नरके सरांनी लिहिलेलाच एक लेख आठवतोय की एका अशा शिक्षण सम्राटांनी त्यांना व्याख्यानासाठी बोलवलं होतं आणि तिथेच बोलताना ते असंही म्हटलं होते नरके सरांना की आता तुम्ही सांगा कसं करणार, मुलांना कॉपी करू द्यायची नाही म्हणतात, पण आम्ही तर याच्यावर मुलांकडून डोनेशन तुम्हाला कॉपी देण्याची काहीच अडचण येणार नाही कॉपी करण्यामध्ये. ही जर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये परिस्थिती असेल तर आपण कसे विद्यार्थी घडवणार आहोत. कारण शिक्षकही आपण त्यांच्याकडून डोनेशन स्वरूपात पैसे घेऊन त्यांना नोकरी दिली जाते. त्यामुळे एक तर शिक्षक आधीच शाळाबाह्य कामांनी काय म्हणतात दबले गेलेले आहेत. म्हणजे त्यांना स्वचा अभ्यास करून परत विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं नवीन शिक्षण काही त्यांना देता येईल का यासाठी सुद्धा शिक्षकांकडे वेळ नाहीये. त्यामुळे एकूणच आपल्याला शिक्षण पद्धतीत कसा बदल करता येईल हाही विचार करावा लागणार आहे. बरं, आता असं झालेलं आहे दिसतंय की शिक्षणाचा अभ्यासक्रम बदलायचा आणि चांगला बनवायचा असं म्हणत त्यामध्ये धार्मिक तत्वांकडे शिक्षण जात आहे. म्हणजे तुम्ही धार्मिक मूल्य रुजवताय की जी तुम्हाला सामाजिक समानता असेल आणि उच्च नीचता असेल हे आपल्याला जे संपवायचं आहे तर त्याच्या विरुद्ध आपण कुठेतरी जात आहोत का असा प्रश्न पडत आहे. तर या ज्या शिक्षण पद्धती आहेत ज्याच्यामध्ये की तुम्ही फक्त आम्हाला फक्त तुम्ही फॉलो करा, प्रश्न विचारू नका, हातावर घडी तोंडावर बोट, बस विचार करायचा नाही,
तर या शिक्षणातून अशी एखादी पिढी आपल्याला पुढे मिळणार आहे का की जी बाबा धीटपणे काहीतरी आपलं म्हणणं मांडू शकेल, त्या गोष्टीचं काहीतरी विवेचन करेल किंवा त्याचं चिकित्सा करेल आणि त्याच्याबद्दल जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं की प्रश्न विचारणारे विद्यार्थी तयार झाले पाहिजेत, तर ते घडू शकणार आहे का आताच्या परिस्थितीमध्ये? तर खूप मी असं नाही म्हणणार की काहीतरी नकारात्मकच आहे, सगळंच नकारात्मक नाही, पण जे काही आहे त्याच्यामध्ये असंही घडत जाते की ज्याच्यामध्ये आत्ताच आपण त्याला विरोध नाही केला, त्याच्याबद्दल नाही बोललो, तर आपल्या हातातून परिस्थिती निसटून जाण्याची शक्यता आहे. सरांनी आताही असं मांडलं की भांडवलशाहीच्या बद्दल सर बोलले. ज्या बजेटबद्दल जेव्हा आपण बोलतो, मला त्याचा अभ्यास नाहीये, पण अब्जाधीशांचा एक सर्वे केला जातो, त्याच्यामध्ये आपल्या भारतामधल्या अब्जाधीशांची संख्या कशी वाढत आहे याच्याबद्दल दिलेलं होतं. म्हणजे 2012 साली जर ते अब्जाधीश 100 होते, तर 2018 साली त्यांची संख्या 851 झालेली आहे. म्हणजे एकीकडे आपल्या भारतामध्ये श्रीमंत लोकांची वाढ होते आहे, पण ते आहेत किती टक्के एकूण लोकसंख्येच्या, आणि दारिद्र्य रेषेखालची लोकसंख्या किती आहे, जे बाबा की रेशनच्या 5 किलो भावा तांदळावर जगतात, की ज्यांना 2 वेळचं का 1 वेळचं अन्नाला सुद्धा त्यांना मारामार आहे. तर आपण या सर्व गोष्टी एकमेकांना हातात हात धरून पुढे नेतात. जे शिक्षणाचं बजेट तुम्ही दुसरीकडे वळवता आणि मग शैक्षणिक मुलांना ती जे वय आहे त्यांचं घडण्याचं, त्या वयामध्ये त्यांना ते शिक्षण मिळत नाही. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून आज इथे त्यावर काही आपल्याला मार्ग सापडतोय का याच्याबद्दल चर्चा करूयात आणि त्या दिशेने काही मार्ग मिळतोय का बघूयात. धन्यवाद.